सोडलं का फ्रेंड? नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. हरियाणामध्ये भाजपचा डंका, काँग्रेसला फटका. जम्मू काश्मीरमध्ये भाजपची हार तर एनसी म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची त्या ठिकाणी उत्तम प्रकारे पुन्हा एकदा कमबॅक करून एनसीचं सरकार. म्हणजे आता मुळातच काँग्रेस दोन ठिकाणी ताकदवान म्हणून उभारी घेईल असं वाटत असतानाच आणि एक्झिट पोलचे जे अंदाज होते त्या अंदाजानुसार काँग्रेसला दोन्ही ठिकाणी चांगल्या जागा मिळतील असं वाटत असतानाच सगळे पोल फसले, अंदाज चुकले आणि हरियाणामध्ये काँग्रेसची पिछाड झाली. अर्थात जरी त्यांच्या जागा वाढल्या असल्या तरी बहुमताचा जो आकडा आहे तो आकडा गाठण्यात मात्र काँग्रेस अपयशी ठरलं आणि हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार होता होता राहिलं. जम्मू काश्मीरमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी 2014 मध्ये 12 जागा जिंकणारं काँग्रेस आज 6 जागांवर येऊन थांबलं. म्हणजे काँग्रेसची तिथे पिछाड झाली. पण नॅशनल कॉन्फरन्स म्हणजे एनसी न मात्र त्या ठिकाणी मुसंडी मारली आणि 42 जागा पदरात पाडून घेतल्या. एकूणच भाजप जर दोन्ही ठिकाणी आपण पाहायला म्हटलं तर इकडे 48 जागा हरियाणामध्ये आणि तिकडे 29 जागा जम्मू काश्मीरमध्ये, म्हणजे मागच्यापेक्षा 4 जागांनी जास्तच. थोडक्यात दोन्हीही बाजूंचा विचार केला तर भाजपला मात्र निश्चितपणे आजचा दिवस सुखकर आहे आणि विजय उत्सव करायला त्यांना हरकत नाही. पण या हरियाणा जम्मू काश्मीरच्या निवडणूक निकालांचा जो परिणाम आहे तो महाराष्ट्रावर काय होऊ शकतो का? महाराष्ट्रावर या सगळ्या निकालाचं सावट निर्माण होऊ शकतं का? त्याचा फायदा बीजेपीला होऊ शकतो का? काँग्रेसला त्याचा कदाचित धोका होऊ शकतो का? या सगळ्याच गोष्टींचं संपूर्ण विश्लेषण माझ्यासह माझे सहकारी संकेत आणि राजरत्न तुमच्यापर्यंत करणार आहेत या लाईव्ह कार्यक्रमातून. हरियाणात भाजपची हॅट्रिक तर जम्मू काश्मीरमध्ये एनसी सरकार. संकेत, खरं तर मुळात आता जी भूमिका आपण पाहिली भाजपची, तर भाजप निश्चितच एक खुशीत आहे की आपण ज्या लोकसभेला बॅकफुटवर गेलो होतो, ज्या जम्मू काश्मीरमध्ये आणि पुन्हा एकदा हरियाणामध्ये, त्या दोन्ही ठिकाणी भाजपनं कमबॅक केलेलं दिसतंय. खरं म्हणजे या हरियाणामध्ये 48 जागा मिळवल्या. 2014 मध्ये 47 जागा होत्या, आज स्वबळावर 48 जागा मिळवल्या आणि नुसत्या जागा नाही मिळवल्या तर सरकार देखील स्थापन करून हॅट्रिक झाली. पण त्या ठिकाणी जी काँग्रेसची गणितं होती, म्हणजे काँग्रेसला जो प्रचार करण्याची संधी होती भाजपच्या विरोधात, सगळे आयते मुद्दे त्याच्यासमोर होते. शेतकरी आंदोलन असेल किंवा त्या जोडीला महिला पहिलवानांवर झालेले अत्याचाराचे आरोप असतील किंवा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अग्निवीर योजना. पण यामध्ये कुठेतरी काँग्रेस प्रचारात कमी पडली असं तुला वाटतंय का? हरियाणामधली जर गणितं आपण बघितली तर हरियाणामध्ये भाजपाची स्ट्रॅटेजी जर आपण पाहिली तर भाजपानं ज्यांच्या विरोधामध्ये अँटी इन्कम्बन्सी होती त्या पूर्व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना पदावरून पायउतार केलं, त्यांना थेट केंद्रामध्ये घेतलं. आज ते आपल्या देशाचे ऊर्जा मंत्री आहेत. त्यांच्या जागी नायब सिंग सैनींना आणलं. नायब सिंग सैनींनी हरियाणातल्या जनतेमध्ये एक विश्वास प्रस्थापित केला की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करू. मग शेतकरी हितासाठी असतील किंवा मग काही महत्वपूर्ण निर्णय हरियाणाच्या जनतेसाठी नायब सिंग सैनींनी घेतले आणि हीच भाजपाची यशस्वी ठरलेली सगळ्यात मोठी रणनीती म्हणता येईल. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर काँग्रेसमध्ये असणारे जे अंतर्गत मतभेद होते, ज्याच्यामध्ये कुमारी शैलजा आणि भूपेंद्र सिंग हुडा यांच्यामधले तर अंतर्गत मतभेद शेवटी नेहमीप्रमाणे हायकमांडला त्याच्यामध्ये लक्ष घालावं लागलं आणि ते मतभेद मिटवता आले. अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवसामध्ये कुमारी शैलजा या प्रचारामध्ये सक्रिय झाल्या होत्या आणि त्याचा फायदा कुठेतरी भाजपला करून घेता आला. आजचं यश हे त्याचंच परिणाम आहे असं म्हणता येईल. नक्कीच राजरत्न, खरं म्हणजे तू आज काही ज्येष्ठ पत्रकारांशी देखील संवाद साधलेला आहेस आणि हरियाणाची जी भूमिका आहे, आता जरा संकेतने जो सांगितला की भूपेंद्र सिंग हुडा म्हणजे हा जो फॅक्टर आहे हा काँग्रेसने चालवायचा प्रयत्न तिथे केला. नक्कीच 2 वेळा ते 2 टर्म मुख्यमंत्री पण राहिलेले आहेत. पण तिथे जे अंतर्गत मंडळी आहे म्हणजे कुमारी शैलजा आणि भूपेंद्र सिंग हुडा, म्हणजे मागाशी तर शैलजांचं सकाळी सकाळी स्टेटमेंट होतं जेव्हा काँग्रेसचे ट्रेंड येत होते की बाबा काँग्रेसच्या बाजूने कल येत आहेत तर मी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार वगैरे इथपर्यंत ते पोहोचले होते. त्यामुळे त्याच वेळी भूपेंद्र सिंग हुडा आणि शैलजा यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी अंतर्गत मंडळी दिसत होतं.
तर त्या ज्येष्ठ पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर तुला त्यातून काय त्यांची भूमिका कळाली किंवा त्यांच्यामध्ये काय भूपेंद्र सिंग हुडा यांच्यावर काँग्रेसने जो एक अति विश्वास ठेवला त्याचा फटका बसला असं तुला वाटतं? नक्कीच आज आपण ज्येष्ठ पत्रकार असणारे ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांच्याशी चर्चा केली. हरियाणा असेल त्याचबरोबर जम्मू काश्मीर या निकालाचं जे त्यांनी विस्तृत असं विश्लेषणही आपल्या टॉप न्यूज मराठीच्या दर्शकांसाठी केलेलं आहे. जर आपण पाहिलं जसं कुमारी शैलजा आणि भूपेंद्र हुड्डा यांच्यामध्ये जो अंतर्गत कलह होतो त्याचं प्रतिबिंब या निकालावरती दिसलेलं आहे. कारण राहुल गांधी यांना हस्तक्षेप करावा लागलेला आहे. कारण एका बाजूला हरियाणामध्ये काँग्रेसच्या बाजूनी लोकांचा कल होता, परंतु अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला बसलेला आहे. कारण आपण पाहिलं तर आता जे 48 जागा भारतीय जनता पक्षाला हरियाणामध्ये मिळालेल्या आहेत, तर 37 जागा ह्या काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत. आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे झालेलं आहे ते इतर पक्षांचं झालेलं आहे. आणि मुळामध्ये तिथं जर अँटी इन्कमन्सीचा जो फटका जो बसलेला आहे, अर्थात तो काँग्रेसला सुद्धा बसलेला आहे, भारतीय जनता पक्षाला सुद्धा बसलेलाच आहे. परंतु तिथं जाट कम्युनिटीचं होतं. जाट कम्युनिटी भारतीय जनता पक्षावरती, सत्ताधारी पक्षांवरती नाराज आहे हे भारतीय जनता पक्षाला माहिती होतं. त्यामुळे त्यांनी तिथे जे नॉन जाट होते त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा कुठेतरी फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे. आणि त्यामुळे सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आलेला आहे. सर नक्कीच. आता तू जे गैरजाट जे आहेत तो मुद्दा उपस्थित केलास म्हणून त्या संदर्भात बोलूयात. पहिल्यांदा आपण आपल्या प्रेक्षकांना नेमका काय निकाल लागलाय हरियाणातला तो समजून सांगूयात. तिथे भाजपला 48 जागा मिळाल्या, एकूण 90 जागा आहेत विधानसभेमध्ये. काँग्रेसला 37 जागा मिळाल्या, अपक्षांना 3 म्हणजे 3 अपक्ष उमेदवार निवडून आले. आणि अपक्षांच्याही पेक्षा वाईट अवस्था तिथली झालेली आहे. ती INLD म्हणजे इंडियन नॅशनल लोकदल म्हणून, इंडियन नॅशनल लोकदल म्हणजे भारतीय राष्ट्रीय लोकदल, हा पक्ष मुळातच ओमप्रकाश चौटाला यांचा पक्ष आहे. आणि तोच त्याची पुढं जी धुरा चालवायची आहे ती अभयसिंह चौटाला यांनी चालली होती आणि त्याची नेतृत्व ते आता करत होते. पण त्या पक्षाला अवघ्या 2 जागा मिळालेल्या आहेत. एकेकाळी याच पक्षाला जर आपण पाहिलं तर 2014 मध्ये 19 जागा मिळाल्या होत्या आणि आता त्यांची इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे मुळातच त्या ठिकाणी तो फॅक्टर चालला नाहीच. JJP म्हणजे याच ओमप्रकाश चौटालांचे पुतणे, म्हणजे जे दुष्यंत चौटाला आपण ज्यांचं नाव आहे त्यांचा JJP हा पक्ष होता, जननायक जनता पार्टी. यावेळी जननायक जनता पार्टीचं कुठंच चित्र दिसलं नाही, खाता सुद्धा खोललं नाही, हाती भोपळा लागलेला आहे त्यांच्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच JJPला हाताशी धरून BJPनं 2019ची सत्ता स्थापन केली होती आणि JJPचे दुष्यंत चौटाला हे त्यावेळी उपमुख्यमंत्री झाले होते. पण आता मात्र JJPनं काय केलं की आपण जेव्हा सत्ता स्थापनेसाठी ज्यांच्याकडे गेलो होतो, म्हणजे BJP सोबत हात मिळवणी केली होती, शेतकरी आंदोलन त्या दरम्यान घडलं आणि त्याचा फटका आपल्याला बसू शकतो, अर्थात त्यावेळी तो बसणार हे JJPला कळालं. म्हणून JJPनी ती भाजपची साथ सोडली आणि स्वबळावर म्हणण्यापेक्षा अलायन्स केलं ASP या पक्षासोबत. ASP म्हणजे अर्थातच चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष आणि त्या पक्षासोबत त्यांनी 66 जागा लढवल्या आणि ASPनं 12 जागा लढवल्या. पण ना ASPला एकही जागा जिंकता आली ना JJPला एकही जागा जिंकता आली. त्यामुळे या पक्षांची वाताहत झाली. काँग्रेसनं या ठिकाणी 31 जागा 2019ला मिळवल्या होत्या, त्यांना 6 जागा एक्स्ट्रा मिळाल्या, हे त्यातल्या त्यात समाधान आहे. पण भाजपनं 2014 मध्ये ज्या 47 जागा मिळवल्या होत्या आणि बहुमतात आले होते त्यावेळी शिरोमणी अकाली दल यांची 1 जागा आणि हे 47 असे म्हणून 48 जणांनी मिळून ते सरकार स्थापन केलं होतं. आणि आता तुझा तो मुद्दा उपस्थित होतो जाट. मुळातच हे सगळे गैरजाट होते, कारण हे भाजपनं हेरलं होतं की आपण कितीही केलं तरी आता सत्तेत येऊ शकत नाही. म्हणून त्यावेळी जी मोदी लाट होती त्याच वेळी त्यांनी मनोहरलाल खट्टर यांना हाताशी धरलं, त्यांना मुख्यमंत्री केलं आणि परत कमबॅक केल्यानंतर 2019ला मनोहरलाल खट्टर यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन केलं 2019 मध्ये. पण जेव्हा लोकसभेची मध्ये भाजपला सेटबॅक बसला तेव्हा लक्षात यायला लागलं की आपण कदाचित पिछाडीवर जाऊ शकतो. म्हणून भाजपने पुन्हा हे गैरजाट कार्ड खेळलं आणि नायब सिंग सैनी यांना मुख्यमंत्री केलं आणि खट्टर यांना लोकसभेत पाठवलं. अर्थात ते त्यांच्याच पथ्यावर पडलं, ते केंद्रात जाऊन ऊर्जा मंत्री झाले. तर इकडे नायब सिंग सैनी हे नायाब बनले आणि त्या ठिकाणी त्यांनी निश्चितच यश मिळवले. त्यामुळे कदाचित नायब सिंग सैनी पुन्हा एकदा भाजपची मुख्यमंत्री पदाची धुरा हरियाणामध्ये सांभाळू शकतात. आणखी एक महत्वाचा मुद्दा की या संपूर्ण हरियाणाचा जर आपण विचार केला तर हरियाणामध्ये कायम ह्या 4-5 जे नेते मंडळी आहेत यांचं आणि यांच्या घराण्याचं जो वर्चस्व राहिलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ बन्सीलाल, देवीलाल, भजनलाल, मनोहरलाल हे 4 आणि एक भूपेंदर सिंग हुडा असे 5 नेते, त्यांची कुटुंब आणि त्यांचे नातलग.
मग आता तिथे देवीलाल बघितलं तर त्यांचे चिरंजीव ओमप्रकाश चौटाला होते. ओमप्रकाश चौटाला यांचे चिरंजीव अभयसिंह चौटाला, अजयसिंह चौटाला. नंतर त्यांचे परत पुढे जर आपण नातू पंटू बघितले तर ते दुष्यंत चौटाला. म्हणजे या सगळ्यांनी या संपूर्ण हरियाणावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. तिकडे बन्सीलाल म्हणजे जे 4 लाल आहेत यांनी तर 58 वर्षांपैकी 53 वर्षांची सत्ता याच 4 जणांनी भोगलेली आहे. म्हणजे बन्सीलाल 2 वेळा निवडून आले, एकदा जनता दल आणि एकदा जनता पक्षातून. नंतर त्यानंतर जर आपण पाहिलं तर देवीलाल जे आहेत ते देवीलाल देखील एकदा जनता दलाकडून निवडून आले आणि नंतर त्यांचा फायदा झाला, मग हरियाणा विकास पक्षामधून ते गेले. नंतर जर आपण पाहिलं तर ओमप्रकाश चौटाला तर 5 वेळा मुख्यमंत्री झाले. एकदा समाजवादी राष्ट्रीय पक्ष म्हणून जो होता जनता पक्ष, तिथून ते निवडून आले. नंतर त्यांचा स्वतःचा पक्ष, त्यातून ते 2दा निवडून आले, तो जो हा पक्ष आहे INLD, आणि एकदा जनता दलाकडून निवडून आले. दुसरी गोष्ट म्हणजे हे दोघे जरी दिसले तरी भजनलाल म्हणून जे होते ते देखील एकदा म्हणजे 2दा काँग्रेसकडून आणि एकदा जनता दलाकडून असे 3 वेळा निवडून आले. आणि राहिले भूपिंदर सिंग हुडा, हे मुळातच काँग्रेसकडून 2दा या ठिकाणी निवडून देखील आले होते आणि मुख्यमंत्री देखील राहिले होते. त्यामुळे यांचाच सगळ्यांचा पगडा या हरियाणावर होता. आणि मग मात्र भाजपने ती गैरजाट हा जो खेळी खेळली आणि त्याचाच फायदा कुठेतरी भाजपला होताना दिसलेला आहे. आता संकेत राजरत्ननी तो जाट आणि गैरजाट हा मुद्दा तर मांडला. आणखी एक महत्वाचं हरियाणाचं एक वैशिष्ट्य आहे की हरियाणामध्ये आपल्याला म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की अँटी इन्कम्बन्सी भाजपबद्दल होती. सगळे पोल्स पण तसं सांगत होते. अगदी 2-3 दिवसापूर्वी एक्झिट पोल आले. म्हणजे 8 तारखेला मतदान पार पडलं आणि म्हणजे 6ला मतदान, 5ला मतदान पार पडलं आणि 8ला एक्झिट पोल पण आले. पण त्यावेळी जर आपण बघितलं तर त्या दरम्यान कुठे ना कुठेतरी अशी शंका होती की बाबा कदाचित हे होऊ शकतं आणि भाजपचं सरकार जाऊ शकतं, काँग्रेसचं सरकार येऊ शकतं. मग त्या 2-3 दिवसांमध्ये म्हणजे 6 तारखेपासून जर आपण बघितलं वातावरण असं तयार झालं की जणू काही याचा परिणाम हरियाणाच्या निकालाचा निश्चितपणे आता महाराष्ट्रावर होऊ शकेल. मागाशी देवेंद्र फडणवीसांनी देखील बऱ्याच जणांना बोचरी टीका देखील केलेली आहे त्या संदर्भामध्ये. आपले जे काँग्रेसचे नेते असतील किंवा संजय राऊत जे सकाळी येऊन नेहमी आपली भूमिका मांडत असतात. तर तुला काय वाटते की अँटी इन्कम्बन्सी असताना देखील भाजपनं कमबॅक करणं किंवा आहे ती सत्ता राखणं, ती पण बहुमतात येऊन, तर इथे असं काय नेमकं भाजपनं खेळी खेळली असावी जेणेकरून त्यांना सत्ताही राखता आली, बहुमतात येतात? राजकीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर आजपर्यंत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणुका सोबत होत होत्या. आणि मात्र आता जर हरियाणाची निवडणूक आपण बघितली तर याच्यामध्ये अँटी इन्कम्बन्सी हा तर महत्वाचा फॅक्टर होता. म्हणून भाजपनं योग्य वेळी मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून दूर केलं, तिथं नायब सिंग सैनींना आणलं. मात्र यासोबतच भाजपनं जे काही लाभार्थी योजना दिल्या किंवा मात्र या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ज्या प्रामुख्याने देशपातळीवर चर्चेला गेलेले हरियाणातले जे प्रमुख मुद्दे होते ज्याच्यामध्ये शेतकरी आंदोलन असेल किंवा महिला अत्याचाराच्या घटना असतील, या सगळ्या घटनांवर कडे दुर्लक्ष करण्यासाठी भाजपने सुरक्षित हरियाणा असं एक नायब सिंग सैनींच्या नेतृत्वाखाली अभियान त्यावेळी राबवलं होतं. नायब सिंग सैनींनी मी सामान्यांचा मुख्यमंत्री आहे असं त्या ठिकाणी कॅम्पेन सुरू केलं होतं. आणि त्यात नायब सिंग सैनींनी अल्पावधीतच आपलं सरकार कसं सर्वसामान्यांसाठी काम करतं हे योग्य वेळी दाखवून दिलं. ते प्रूफ चांगल्या अर्थाने केला आणि त्याचा फायदा भाजपला इथं झाल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद हेही भाजपच्या पत्त्यावर पडले, त्याचा परिणाम या निकालामध्ये दिसतोय. नक्कीच. राजरत्न, आणखी हरियाणाबद्दल काही तुला इनपुट सांगता येतील जेणेकरून मुळातच हरियाणा या ठिकाणी काँग्रेस 31 जागांवर मागच्या वेळी 2019ला होतं आणि असं वाटलं होतं की आता या दरम्यान जी काही भाजपबद्दलची अँटी इन्कम्बन्सी किंवा जे काही प्रचारातले मुद्दे होते त्या मुद्द्यांचा इफेक्ट होऊ शकतो आणि त्या ठिकाणी काँग्रेस कमबॅक करू शकतो. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया होती की आम्ही तिथे प्रचारात कमी पडलो वगैरे. आणि पण भूपिंदर सिंग हुडा यांच्यावर जो काही विश्वास दाखवला, जागा वाटपाची जबाबदारी पण त्यांच्यावर बऱ्यापैकी देण्यात आली होती, तर कुठे तिथे काही काँग्रेस कमी पडलं का, काय सांगता येईल? सर, आपण पाहिलं तर राहुल गांधींनी जी आहे ती हुड्डा यांच्यावरती जबाबदारी दिली होती, परंतु कुमारी शैलजा आणि राहुल गांधी यांच्या अर्थात हुड्डा यांच्यामध्ये मतभेद होते. कुठेतरी राहुल गांधींना हस्तक्षेप करावा लागला आणि जवळपास 60 जागांचं जे तिकीट वाटप जे आहे ते हुड्डाने केलं होतं. त्याचा कुठेतरी फटका हा जो आहे तो काँग्रेस पक्षाला बसल्याचं दिसून येते. आणि त्याचबरोबर दुसरी एक बाब बघितली तर सर, भारतीय जनता पक्षाने प्रचार केला होता की कुमारी शैलजा यांची इच्छा असूनही त्यांना तिकीट मिळालेलं नाही, त्यांच्या जवळच्या लोकांची तिकीटं कमी करण्यात आली आणि काँग्रेसला संविधान बदलायचंय
त्यामुळे काँग्रेस पक्ष असं वागतोय अशी टीका भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली. त्याचा कुठेतरी फटका या निवडणुकीमध्ये आहे, तो काँग्रेस पक्षाला बसल्याचं एकंदरीत दिसून येते सर. नक्कीच. आणखी एक फॅक्टर फक्त आपण घेऊयात हरियाणातला आणि मग आपण पुढे जम्मू काश्मीरकडे जाऊयात. तिथे त्या ठिकाणी आता जर आपण परिस्थिती पाहिली तर काँग्रेसने 89 जागा लढवल्या आणि त्याने अलायन्स केली होती सीपीएम सोबत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आणि त्यांना एक जागा दिली, म्हणजे 89 आणि 90. पण या ठिकाणी आपनं आधीच घोषित केलं होतं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे आम आदमी पार्टी, की आम्ही हरियाणा स्वबळावर निवडणूक लढवणार आणि आपनं 88 जागा त्या ठिकाणी लढवल्या. जर कदाचित आप आणि काँग्रेस यांचं अलायन्स झालं असतं तर वोट शेअर झालं असतं. आम आदमीची जे कार्यकर्ते आहेत किंवा मतदार आहेत ते काँग्रेसला मतदान करू शकले असते, काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा मतदार हे आपला मतदान करू शकले असते आणि कुठेतरी बॅलन्स साधला जाऊन आपचे काहीतरी आणि काँग्रेसचे काहीतरी असे एकंदरीत मिळून एक चांगला फिगर, एक चांगली आकडेवारी आपल्याला बघायला मिळाली असती. पण इथे तर आम आदमी पार्टीचा सुपडा साफ झाला, कारण की जो काही विश्वास केजरीवालांनी व्यक्त केला होता की आता 100% हरियाणा सुद्धा आम्ही मारून दाखवू, पण ते काही जमलं नाही आणि मग काँग्रेसला एकटंच लढावं लागलं. फक्त एकच की सीपीएम त्यांचा सुरुवातीपासून प्रत्येक जर आपण राज्य पाहिलं तर कुठे ना कुठेतरी सीपीएम सोबत काँग्रेसची युती असते, आघाडी असते, अलायन्स असतो, त्यामुळे त्यांच्यासोबत त्यांनी घेतलं. मुळात यामुळेच केजरीवालांनी एक दुपारी स्टेटमेंट दिलं होतं की आम्हाला या निकालातून शिकावं लागेल की प्रत्येक मतदारसंघ तितकाच महत्वाचा असतो, इतकं लाईटली घेऊन चालणार नाही. याचा अर्थ केजरीवाल पण सावध झालेले आहेत. काँग्रेसला देखील आता नंतर आत्मचिंतन होईल, त्यात त्यांना लक्षात येईल की नेमकं काय घडलं. पण हे एवढं नक्की आहे, स्वबळावर काँग्रेसनं लढणं हा एक मोठा फटका काँग्रेसला बसला. दुसरी, जसं जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही अलायन्स केलीत पण इथं केलं नाही, त्यामुळे स्वबळावर तुम्ही लढला नाहीत, हा काँग्रेसला फटका बसला. दुसरा, फक्त जाट आपल्या सोबत आहेत त्यामुळे आता आपण ही बाजी मारू शकू, हा जो काही मुद्दा होता, पण तुम्ही गैर जाट जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याचाही फटका बसला. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा, जे तुम्हाला आयत खोलीत प्रचाराचे मुद्दे सापडले होते त्याच्यावर भरच काँग्रेसने दिला नाही. तितकं ग्राउंड लेवलला काम जे काँग्रेसकडून व्हायला पाहिजे होतं ते काम काँग्रेसकडनं होऊ शकलं नाही आणि त्याचाच बेनिफिट भाजपला या ठिकाणी पाहायला मिळाला. एकंदरीतच हरियाणा संदर्भातलं संपूर्ण परफेक्ट विश्लेषण तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवायचा प्रयत्न केला. आता ह्याच्यातल्या जे काही महत्वाच्या लढती ज्या होत्या त्याही तुम्हाला मी सांगतो. मुळातच विनेश फोगाट, ऑलिम्पिक कुस्तीपटू, अर्थातच तिने काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बजरंग पुनिया यांनी देखील तिच्यासोबत प्रवेश केला होता आणि प्रवेशानंतरच हे क्लिअर झालं होतं की निश्चितपणे विनेश फोगाट ही जिंकू शकते. पण त्या ठिकाणी भाजपनं देखील तगडा उमेदवार उतरवले होते, योगेश बैरागी म्हणून, योगेश कुमार बैरागी. पण जवळपास 6,018 मतांनी त्यांचा विनेश फोगाट यांनी पराभव केला. जुलाना मतदारसंघ, इथपर्यंत आतापर्यंत काँग्रेसला गेल्या 10-15 वर्षात कधीच जागा जिंकता आली नव्हती, ती काँग्रेसने जिंकली. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण या ठिकाणी जी जागा मुळातच मागच्या वेळी जेजीपीने जिंकली होती, जे अमरजीत धांडा म्हणून तिथले आमदार होते, ते तर आता थेट 4थ्या क्रमांकावर फेकले गेले, अशी परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली. नंतर आपण जर त्या ठिकाणी पाहिलं तर नायब सिंग सैनी हे देखील अत्यंत महत्वाची जी सीट होती, त्या सीट जी जागा होती त्या जागेवरून निवडून आले आणि निश्चितपणे त्यांनी त्यांचा तो गड राखण्याचा प्रयत्न केला. तोशाम म्हणून एक आहे, तिथे श्रुती चौधरी आणि अनिरुद्ध चौधरी हे दोन चुलत भाऊ बहीण यांच्यात टक्कर झाली. भाजपकडून श्रुती चौधरी आणि अनिरुद्ध चौधरी काँग्रेसकडून. पण या ठिकाणी श्रुती चौधरींचा विजय झाला. याच तोशामधून बन्सीलाल देखील निवडून आलेले मुख्यमंत्री झाले होते. मुळात या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल की वीरेंद्र सेहवाग यांनी ज्यांचा प्रचार केला होता तेच अनिरुद्ध चौधरी जे काँग्रेसकडून निवडणूक लढले होते. एकंदरीत हरियाणाचा हा सगळा विषय होता. हरियाणा संदर्भात तुमच्यापर्यंत आम्ही सगळी माहिती पोहोचवली. आता आपण जम्मू काश्मीरकडे जाणार आहोत. जम्मू काश्मीरचा निकाल काय तो एकदा थोडक्यात तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि मग आपण जम्मू काश्मीरवर चर्चा करूयात. मुळातच जम्मू काश्मीर पुन्हा एकदा 90 जागा त्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची अलायन्स होती. 2014 नंतर आता ही निवडणूक झाली, म्हणजे तब्बल 10 वर्षानंतर. आणि आता तिथला जो रिझल्ट आहे, नॅशनल कॉन्फरन्स 42 जागा जिंकलेल्या आहेत, बीजेपीने 29 जागा जिंकल्या, जे मागच्या 25 जागा जिंकल्या होत्या 2014ला. नंतर याच्यानंतर थेट तिसरा पक्ष कुठला असेल तर तो अपक्ष आहे. अपक्षाला 7 जागा मिळाल्या आणि काँग्रेसला 6, म्हणजे काँग्रेस पेक्षाही अपक्षांना त्या ठिकाणी जास्त मतदान झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच काँग्रेसनं मागच्या 2014 मध्ये त्या ठिकाणी 12 जागा जिंकल्या होत्या. पीडीपी जो अत्यंत एक महत्वाचा पक्ष म्हणून तिथला समजला जातो, त्या मुफ्ती महम्मद सईद हे जे आहेत ते ऑलरेडी तिथे 2 वेळा मुख्यमंत्री राहिले होते. त्यांच्या कन्या मेहबूबा मुफ्ती या देखील एकदा मुख्यमंत्री राहिल्या होत्या. भाजप आणि मेहबूबा मुफ्ती हे सरकार आपल्याला आठवते आणि नंतर त्याच्यावर काय गोंधळ झाला सगळ्या देशातही आपल्याला माहिती आहे.
पण या पीडीपीला अवघ्या 3 जागांवर थांबावं लागलं. JPC नावाचा एक पक्ष आहे तिथे, जम्मू अँड काश्मीर पीपल कॉन्फरन्स म्हणून, त्या पक्षाला फक्त 1 जागा मिळाली. इथे देखील CPM फॅक्टर चाललेला आहे, तिथे देखील त्यांना 1 जागा मिळालेली आहे. आणि आप असं वाटलं हरियाणात खातं खोलेल, झालं उलटच. आपनं जम्मू काश्मीरमध्ये खातं खोललेलं आहे आणि त्या ठिकाणी 1 जागा या ठिकाणी आम आदमी पक्षाची निवडून आलेली आहे. आता आपण जम्मू काश्मीर संदर्भात चर्चा करूयात. संकेत, मुळातच जम्मू काश्मीरचा मूळ मुद्दा असा की भाजपनं 370व कलम हटवलं, नंतर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देखील दिला, पण तिथल्या लोकांना संपूर्ण राज्याचा दर्जा हवा होता. हा एक वेगळा मुद्दा. दुसरी गोष्ट, आम्ही जी लोकसभा निवडणूक तुम्हाला घेऊन दाखवली, कोणत्याही पद्धतीनं एकदम चांगल्या रीतीने घेऊन दाखवलेली आहे. आम्ही अजिबात त्या ठिकाणी कुठलीही म्हणजे यंत्रणा अशी सोडली नाही की शांततेत तिथं मतदान पार पडणार नाही, एवढी सगळी ताकद लावली. आणि आता त्याच धर्तीवर विधानसभेला कदाचित याचाच फायदा आपल्याला होईल आणि आपल्याला कमबॅक करता येईल असं भाजपला वाटलं, पण तसं काही घडताना दिसलं नाही. तुझं काय? एकंदरीत जर आपण जम्मू काश्मीरमध्ये पाहिलं तर कलम 370 आणि 35A हटवल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती जी 10 वर्षानंतर पार पडलेली. या निवडणुकीमध्ये भाजपने ये नया काश्मीर हे असा जो नारा दिला होता, तो नारा कुठेतरी भाजपसाठी अडचणीचा ठरल्याचं पाहायला मिळालं. यासोबतच निवडणुकांच्या आधी किंवा अगदी सुरुवातीपासूनच सोनम वांगचुक यांच्यासारखे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांनी सर्वसामान्यांमध्ये जी असणारी मागणी आहे की जम्मू काश्मीर मधला जो लेह लडाखचा भाग आहे त्याला केंद्रशासित प्रदेशाचा जो दर्जा मिळालेला आहे तो काढून पूर्ण राज्याचा दर्जा जो आहे तो दर्जा देण्यात यावा. दुसऱ्या बाजूला हा विश्वास देण्यात कुठेतरी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यशस्वी ठरलं की आम्ही जर जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत आलो तर आम्ही पूर्ण राज्याचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करू. आणि हाच महत्वाचा फॅक्टर जो आहे तो या निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये ठरल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यातूनच काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांना स्पष्ट बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळालं. अर्थात काँग्रेसची पडझड झाली, मात्र नॅशनल कॉन्फरन्सच्या मदतीने काँग्रेस सत्तेत येताना पाहायला मिळणार आहे. आणि नया काश्मीरचा नारा जसं लोकसभेला 400 पारचा नारा भाजपच्या अंगलटी आला तसा हा अंगलटी आल्याचं पाहायला मिळतंय. नक्कीच. आणि यावेळी जिथे बीजेपीने जे जागा जिंकलेल्या आहेत त्या पूर्ण जम्मू खोऱ्यात जिंकलेल्या, काश्मीर खोऱ्यामध्ये बीजेपीला एकही जागा जिंकता आलेली नाही. सगळ्या 29 जागा जम्मू क्षेत्रामध्येच भाजपला मिळालेल्या आहेत. राजरत्न, या जम्मू काश्मीर मध्ये नेमके काय फॅक्टर्स होते, काय सांगता येईल, तिथे काय कमी पडली, कशा पद्धतीने भाजप कमी पडली आणि NC म्हणजे तिथल्या प्रादेशिक पक्षावर त्या ठिकाणी विश्वास ठेवला गेला? सर आपण पाहिलं तर सर 5 ऑगस्ट 2019ला भारत सरकारनं काश्मीरचा विशेष राज्याचा जो दर्जा काढून घेतलेला होता, त्याचबरोबर 370 कलम जे रद्द केलं होतं, त्याचा कुठेतरी फटका हा भारतीय जनता पक्षाला बसल्याचं दिसून येते. कारण आज ज्यावेळी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स सत्तेमध्ये येताना दिसला, त्यावेळेस आता उमर अब्दुल्ला यांनी एक विधान केलेलं आहे की 5 ऑगस्टला घेतलेला निर्णय काश्मीरी जनतेला आवडलेला नाही आणि त्याचं प्रतिबिंब म्हणजे आजचा हा निकाल आहे, असं त्यांनी थेटपणे विधान केलेलं आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळी PDPने भारतीय जनता पक्षाबरोबर जे अलायन्स केलेलं होतं ते सुद्धा तिथल्या मतदारांना आवडलेलं नाही आणि त्याचाच परिपाक म्हणून PDPला जी आहे तिथल्या जनतेने त्यांची जागा दाखवलेली आहे. PDP याआधी जर आपण पाहिलं तर सर 29 जागा, ज्यावेळेस 14ची जी निवडणूक झाली होती त्यावेळेस 29 जागा होत्या, परंतु आत्ताच्या निवडणुकीमध्ये बघितलं त्यांना केवळ 3 जागा मिळतात. त्यांचं 26 जागांचं नुकसान झालेलं आहे आणि NC आणि काँग्रेस पक्षाला तब्बल 25 जागाची आघाडी त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षासोबत गेलेला जो फटका जो आहे तो या ठिकाणी PDPला बसलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाची सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं 30 जागा होत्या, त्या 29 जागावरती भारतीय जनता पक्ष आल्याचं दिसून येते. परंतु मुळामध्ये जो काश्मीरी अस्मिता होती, ती काश्मीरी अस्मिता जे विभाजन झालेलं, काश्मीरचं जे विभाजन करण्यात आलेलं होतं त्याचा कुठेतरी फटका काश्मीरी अस्मिता यामुळे दुखावल्या गेलेली आहे. त्याचबरोबर 370 कलम हटवल्यामुळे दुखावल्या गेलेली आहे, त्याचं कुठेतरी प्रतिबिंब या निकालामध्ये स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. नक्कीच. आणि एकंदरीत इथे जर आपण आता पाहिलं तर मुळातच जम्मू काश्मीरमध्ये सुरुवातीपासूनच अब्दुल्ला यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. आधी शेख अब्दुल्ला 2दा मुख्यमंत्री, नंतर फारुख अब्दुल्ला 5 वेळा मुख्यमंत्री म्हणजे त्यांचे चिरंजीव, आणि फारुख अब्दुल्लांचे चिरंजीव आता उमर अब्दुल्ला एकदा मुख्यमंत्री झाले. आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा त्यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची पाळ पडू शकते. अर्थात आता जम्मू काश्मीरचे जे मुद्दे आहेत, सुरक्षितता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तिथला फॅक्टर आहे. त्या संदर्भामध्ये आता नॅशनल कॉन्फरन्स काय करणार आहे? आत्ताच फारुख अब्दुल्लांनी एक स्टेटमेंट केलं, त्यात सांगितलं की इथं आता पोलीस राज चालणार नाही म्हणून. त्यामुळे आता ते त्या संदर्भामध्ये नक्की तशी पावलं उचलणार आहेत का? जनता राज चालेल. आणखी एक पाकिस्तानचा धोका तर कायमच जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवर राहिलेला आहे. तर त्या अनुषंगाने आता मोदी सरकार म्हणजे अर्थात NDA सरकार आता आपण म्हणूयात, ते फारुख अब्दुल्ला म्हणजे थोडक्यात नवीन येणाऱ्या सरकारला तेवढी ताकद पुरवणार का? कारण की
मुळातच कितीही केलं तरी जम्मू काश्मीरचं कलम हटवणीपर्यंत ठीक आहे, पण तिथल्या जनतेची सुरक्षा ही केंद्र सरकारचीच आहे आणि ती केंद्र सरकारने हात झटकू नयेत, नाहीतर उद्या आम्हाला तुम्ही सत्तेत आणलं असतं तर आम्ही तेही करून दाखवलं असतं असं म्हणायला भाजप मोकळी, पण तसं काही होणार नाही. आणि आता आपण अगदी शेवटच्या मुद्द्यावर येणार आहोत, तो म्हणजे या सगळ्या निकालाचा महाराष्ट्राच्या निकालावर काय परिणाम होऊ शकतो का. सुरुवात मी अगदी अगदी थोडक्यात करतो आणि मग पुन्हा दोघांची मतं जाणून घेणार आहे. तर माझ्यामध्ये मला तर असं वाटतं की या हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा महाराष्ट्राच्या निवडणूक निकालावर काही परिणाम होणार नाही. त्याचं कारण असं, कारण मुळातच महाराष्ट्रातले मुद्दे वेगळे, महाराष्ट्रातल्या समस्या वेगळ्या, महाराष्ट्राची निवडणूक वेगळी. कारण की जम्मू काश्मीरच्या जागा 90 आणि हरियाणाच्या जागा 90, या 90च्या तिप्पट जरी केल्या तर 9-27 270 होतात आणि आपल्या जागा आहेत 288, म्हणजे 18 जागा एक्स्ट्रा आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातली अडचणी समस्या या वेगवेगळ्या आहेत. मुळात हरियाणा हा अत्यंत म्हणजे दिल्लीच्या जवळचा भाग आहे, त्यामुळे केंद्र सरकारचं थेट लक्ष तिथे असतं. त्यामुळं तिथले होणारे हस्तक्षेप त्या सरकारचे केंद्र सरकारच्या माध्यमातून, तो हरियाणाचा एक वेगळा फॅक्टर आहे. जम्मू काश्मीर तर थेट बॉर्डरवरच आहे, त्यामुळे तिथल्या सुरक्षेविषयीचा समस्या आहे. महाराष्ट्राचं तसं काही नाहीये. महाराष्ट्राच्या समस्या आहेत या मुळातच शेतीविषयक, बेरोजगारी विषयक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आता अंतर्गत सुरक्षिततेविषयक, या विषयांवरच खरी म्हणजे चर्चा होणार आणि त्याच्यावरच खरं म्हणजे मुद्दे पुढे येणार आहेत आणि जे गेल्या अनेक दिवसात महाराष्ट्रात घडलेले आहेत. शिवाय महाराष्ट्रातल्या नेत्यांची रणनीती आणि हरियाणा जम्मू काश्मीर मधल्या नेत्यांची रणनीती याच्यात फार मोठा फरक आहे. बरे राष्ट्रीय पातळीवर मोदी हे सगळीकडे कॉमन नेते असतील किंवा राहुल गांधी कॉमन नेते असतील, तरी महाराष्ट्रातले नेते आणि हरियाणा जम्मू काश्मीर मधले नेते यांच्या विचारसरणीमध्ये पुन्हा एकदा फरक आहे. आता महाराष्ट्रामध्ये काय झालंय तर महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटलेले आहेत, हे एक मूळ कारण आहे. दुसरी गोष्ट, लोकसभेला 2 सहानुभूतीच्या लाटा वेगवेगळ्या पक्षांच्या वळणावर आपण पाहिलेल्या आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जिथे भाजप टॉपला होती जी लोकसभेला, ती आता कमी आलेली आहे. त्यामुळे विधानसभेला जर हरियाणाचा फॅक्टर पाहता भाजप आम्ही खुशी आहोत असं म्हणेल, पण तसं मात्र महाराष्ट्रात वातावरण सध्या कुठं दिसत नाही. त्यामुळे मी संकेतकडून सुरुवात करून घेणार आहे. संकेतला मुद्दा मी हा विचारणार आहे की पॉझिटिव्हली भाजपसाठी फायद्याचा आहे का, या संदर्भात तू हे सांगशील की हरियाणाचा भाजपला महाराष्ट्रात फायदा होऊ शकतो का हरियाणाच्या निकालाचा. नक्कीच आपण जर बघितलं तर भाजपाच्या जे वसंत स्मृती मुंबईतलं मुख्यालय आहे, त्या मुख्यालयामध्ये एक फलक आपल्याला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते त्या दरम्यान झळकल्याचं पाहायला मिळालं की हरियाणा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. म्हणजे हरियाणाच्या विश्वासामुळे कुठंतरी भाजपाचा आत्मविश्वास वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. हरियाणाने जसं डबल इंजिन सरकारला, अर्थात नायब सिंग सैनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला साथ देऊन ते जे डबल इंजिन सरकार आहे त्याला साथ दिली, अगदी त्याप्रमाणे महाराष्ट्राची जनताही साथ देईल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. मात्र प्रत्यक्षामध्ये जर जनतेमधली आपण स्थिती पाहिली किंवा जनतेचं मत आपण जाणून घेतलं, ग्रामीण भागातलं विशेषतः मत जाणून घेतलं, तर भाजपाविषयी सर्वसामान्यांमध्ये काहीसा रोष आता आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या हरियाणाच्या निकालाचा महाराष्ट्रामध्ये आणि खास करून ग्रामीण महाराष्ट्राच्या भागामध्ये कुठलाही परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाहीये. नक्कीच त्यांनी भाजपच्या पॉझिटिव्हनी काय होऊ शकतं का हा विश्वास मांडला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की याचा काही फरक पडणार नाही. काँग्रेसनी समजा आता हरियाणामध्ये काँग्रेसचं सरकार आलं असतं तर निश्चितपणे काँग्रेसनी इथे आणखी कॉन्फिडन्स काँग्रेसचा वाढला असता. आता हरियाणामध्ये सरकार आलेलं नाही आणि जम्मू काश्मीरमध्ये देखील काँग्रेसला अगदी एक आकडी जागा मिळालेली आहे. तर तिथं जे काही नुकसान झालेलं आहे 2 राज्यात, तर या नुकसानीचा तोटा काँग्रेसला महाराष्ट्रात होऊ शकतो का? नक्कीच होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, लोकसभा निवडणुकीचे जे निकाल आले, विशेषतः महाराष्ट्रातले निकाल जर आपण पाहिले, जो काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत केवळ 1 जागा होती, त्यानंतर काँग्रेस पक्ष तब्बल 13 जागांवरती आला आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये 1 क्रमांकाचा पक्ष ठरला. त्याचा खूप मोठा फायदा काँग्रेस पक्षाला होत होता. काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास हा दुणावला होता आणि त्याच अनुषंगाने काँग्रेस पक्ष जे आहे, जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्हीच कसे वरचढ ठरलो त्या दृष्टिकोनातून आम्हाला अधिकचा स्ट्राईक रेट ठेवून आमचा अधिकचा आहे, आम्हाला अधिकच्या जागा द्या, अशी मागणी काँग्रेस पक्ष करत होता. आता जे निकाल आलेले आहेत, हरियाणामध्ये काँग्रेस पक्ष पिछाडीवरती गेलेला आहे, जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस पक्ष पिछाडीवर गेलेला आहे आणि त्यामुळे कुठंतरी जागा वाटपामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाला फटका बसू शकतो. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस पक्षाची जर सत्ता आली असती तर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचा फायदा झाला असता, काँग्रेसचा आत्मविश्वास हा वाढला असता आणि कुठेतरी भारतीय जनता पक्ष बॅकफूटवरती फेकला गेला असता. परंतु आता कुठेतरी भारतीय जनता पक्षाची हरियाणामध्ये सत्ता आलेली आहे, त्यामुळे बट ऑबियस
भारतीय जनता पक्षाची जो महाराष्ट्रामध्ये त्यांचा आत्मविश्वास दुणावला जाईल आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसेल. आणि त्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आता जे महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या निवडणुका आहेत आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाला कुठेतरी बॅकफुटवरती जाऊन प्रचार करावा लागेल. धन्यवाद संगीता आणि राजरत्न. थोडक्यात काय म्हणजे कही खुशी कही गम अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या पक्षांमध्ये निर्माण झालेली आहे. हरियाणात विजय मिळाला म्हणून भाजपच्या गोटात जल्लोष सुरू आहे आणि हरियाणात हार पत्करावी लागली म्हणून काँग्रेसच्या गोटात कुठे ना कुठेतरी नाराजी पसरलेली आहे. पण एवढं सगळं होत असताना काँग्रेस महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि त्याच वेळी बरोबर संजय राऊतांनी आता एक नवीन टूम काढलेली आहे की उगाच जनतेत संभ्रम नको, त्यापेक्षा महाराष्ट्रात मवियाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे एकदा घोषित करायला हवं. फरक काय पडतो, त्यामुळे कुठे ना कुठेतरी काँग्रेसला डिवचण्याचा हा प्रयत्न इथे उबाटा गटाकडून सुरू झालेला आहे, शिवसेना ठाकरे गटाकडून. आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने मात्र हात वर केलेत की आम्ही या रेसमध्येच नाहीये, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतच आम्ही नाही. त्यामुळे आता तुम्ही दोघं काय असेल ती अनबन, म्हणजे सुप्रिया सुळेंचं वाक्य आहे की अनबन ही नेहमी एकच वस्तू दोघांना पाहिजे असते तेव्हा होत असते. त्यामुळे ही जी अनबन आहे ती तुमच्या दोघांमध्येच बघा, आमचा काही याशी संबंध नाही. आता परवा म्हणजे 11 तारखेला महाविकास आघाडीतर्फे एक पत्रकार परिषद होणार आहे आणि कदाचित म्हणजे दसऱ्यापूर्वीच सोनं वाटलं जातंय की काय, म्हणजे दसऱ्यापूर्वी जागा वाटप म्हणूयात आपण, दसऱ्याला सोनं वाटतात आणि 11 तारखेला जागा वाटपाचा फॉर्म्युला कदाचित समोर येऊ शकतो. आता कुणाच्या वाट्याला किती जागा येत आहेत, त्यावेळी नेमकं काय होतंय, कोण त्याच्यावर नाराज होतंय का एकमत होतंय, या सगळ्याच गोष्टी आपल्याला अगदी 1-2 दिवसांमध्येच कळणार आहेत. थोडक्यात काय तर हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा या 2 राज्यांचा निकाल तर लागला, आता महाराष्ट्राचा निकाल लागणं बाकी आहे. आणि हा निकाल हे नेते नाहीत, महाराष्ट्राची जनताच लावणार हे नक्की. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.